नमस्कार मित्र मैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल डिजिटल SSC मॅथ्स. मी याच्यामध्ये 10वीचा मॅथ्स जो महाराष्ट्र स्टेट बोर्डचा मॅथ आहे तो कवर करणार आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट हे दोन्हीचे प्रॉब्लेम जे आहेत ते कवर करणार आहेत. कोरोनामुळे जो सिलेबस तुमचा रिड्यूस करण्यात आला आहे, कमी करण्यात आला आहे, त्यानुसारच मी प्रॉब्लेम घेणार आहोत. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. थँक्यू. वेलकम मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तर ॲप्लिकेशन ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय आहे ती सर तुम्ही मागे चॅप्टर 1मध्ये बघितलं असेल की ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. त्याच्यामध्ये काय होतं की वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण वापरतो simultaneous equation. Similarly, the application of arithmetic progression is to solve word problem. Word problem कोणते आहेत? Let's say Bandu is there. Bandu decides saving some amount in the bank. सो बँकमध्ये अगर आपण FD वगैरे फिक्स डिपॉझिट टाकतो तर त्याचं सेविंग मंथली आपण टाकू शकतो 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये एक्सेट्रा. तर त्या पद्धतीने आपण जर ईच मंथ आपण जर त्याला इन्क्रीज केलं, लेट्स से जानेवारीमध्ये आपण टाकितलं 100 रुपये टाकलं, नंतर फेब्रुवारीमध्ये आपण 200 रुपये डिपॉझिट केलं, म्हणजे 100 वाढवत गेलं एक्सेट्रा. तर आपल्याला ॲट द एंड ऑफ इयर किती रुपये आपण डिपॉझिट करू शकतो, ठीक आहे, 12 महिन्यामध्ये किती डिपॉझिट करू शकतो, तर याची सम आपण काढू शकतो. दॅट इज कॉल्ड ॲज वर्ड प्रॉब्लेम. सो असे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन वापरू शकतो. त्यासाठी आपण प्रॅक्टिस सेट 3.4 बघूयात. प्रॅक्टिस सेट 3.4 त्याच्यामधला फर्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला समजेलच, ठीक आहे. हा एक वर्ड प्रॉब्लेम आहे. वर्ड प्रॉब्लेम इज अ डिस्क्रिप्टिव्ह प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. याच्यामध्ये डायरेक्ट सिरीज दिलेली नाही आहे, ठीक आहे. एक वर्ड प्रॉब्लेम दिला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सिरीज फाइंड करायची आहे. काय दिली आहे ते अरिथमॅटिक प्रोग्रेशनची सिरीज असेल आणि त्याच्यावरून तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल, ठीक आहे. तर फर्स्ट प्रॉब्लेम घेतो. ऑन द 1st of January 2016 सानिका डिसाइड्स टू सेव्ह ₹10, ₹10, देन ₹11 ऑन सेकंड डे, ₹12 ऑन थर्ड डे, ठीक आहे. ते वाढवत गेली, ठीक आहे. चौथ्या दिवशी ते 14 रुपये डिपॉझिट करेल. इफ शी डिसाइड्स टू सेव्ह लाईक दिस देन ऑन 31st December 2016, इयर इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. इयर का इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहो. 2016 व्हॉट वुड बी द हर टोटल सेविंग, किती एका वर्षामध्ये ते किती सेविंग करेल. सो गिवन काय आन्सर, व्हॉट इज गिवन इज फर्स्ट डे मीन्स 1st January 2016 मध्ये ती डिपॉझिट सेविंग करते 10 रुपये, ठीक आहे, 10 रुपीज. देन 2nd जानेवारीला ती करते 11 रुपये, 11 रुपीज. 3rd Jan ती करते 12 रुपये. 4th Jan ती करते 13 रुपीज, लाईक दॅट. तर अप टू ती करेल 31st December 2016 किती रुपये करेल माहीत नाही या दिवशी. आणि त्याची टोटल आपल्याला यांची जे सगळ्यांचे टोटल आहे यांचे टोटल काढायचे सम, ठीक आहे. तर आपण गिवनवरून काय दिलं आहे, गिवन टर्म 1 दिला आहे, बरोबर आहे. सगळ्यांमध्ये इन्क्रीमेंट डिफरन्स एक एकचा आहे, ठीक आहे. पहिल्या दिवशी 10, 11, 12, 13 असं करतं. तर T1 म्हणजे फर्स्ट टर्म दिलेली आहे. तर देअरफॉर काय होईल, फर्स्ट टर्म काय होईल 10 रुपीज. कॉमन डिफरन्स किती आहे सगळ्यामध्ये डिफरन्स, कॉमन डिफरन्स D इक्वल्स टू 1चं डिफरन्स आहे, सॉरी. आणि इयर दिला आहे. आता नंबर ऑफ डेज किती आहेत 2016मध्ये ते इम्पॉर्टंट आहे, ते यांची व्हॅल्यू. कारण की समचा फॉर्म्युला
सम फॉर्म्युला सम SN इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट असते ट्वाईस ए प्लस n-1 इंटू डी. दिस इज द फॉर्म्युला ऑफ सम, इक्वेशन 1. त्याच्यामध्ये आपल्याला ए माहीत आहे फर्स्ट टर्म, डी माहीत आहे डिफरन्स, एन माहीत नाही. एन मीन्स नंबर ऑफ डेज आता याच्यामध्ये. ठीक आहे, नंबर ऑफ डेज किती आहेत. देअरफॉर नंबर ऑफ डेज इन इयर 2016 किती आहेत. आता इयर 2016 आहे. ठीक आहे, जर 2015 असता तर वेगळं असतं. 2016 इज अ लीप इयर. किती डे असतात त्याच्यामध्ये, एक दिवस एक्स्ट्रा असतो. 366 दिवस असतात. बिकॉज दिस इज अ लीप इयर. आणि लीप इयर म्हणजे द इयर डिवायडेड बाय द डिव्हिजिबल बाय 4. इयर डिव्हिजिबल बाय 4 लीप इयर. लीप इयरचं डेफिनेशन काय आहे, तर तुमच्या माहितीसाठी लिहितो. डिव्हिजिबल बाय 4, डिव्हिजिबल बाय 4. इयर डिव्हिजिबल बाय 4 म्हणजेच लीप इयर असते. आणि जेव्हा लीप इयर असते 2016 हा लीप इयर आहे, त्याच्यामध्ये एक दिवस एक्स्ट्रा असतो. दॅट इज 29 फेब्रुवारी. आपण म्हणतो ना, याच्यामध्ये 365 डेज का 366 डेज का आले, तर फेब्रुवारी 29 हा एक्स्ट्रा आहे. बाकी वर्षामध्ये जो लीप इयर नाही आहे, 2015 असता इथं, तर याच्यात 365 दिवस आले असते, 365. कारण त्याच्यामध्ये फेब्रुवारी 29 नसतो. बिकॉज 2015 इज नॉट अ लीप इयर बिकॉज इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. ठीक आहे, जर 2020 असता तर अगेन 366 डेज. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट आहे, इयर कोणता दिलेला आहे. ठीक आहे, देअरफॉर n इक्वल्स टू 366. नाव वी नो द n, वी नो द a, वी नो द d, सगळं माहिती आहे. तर पुट करा व्हॅल्यू. देअरफॉर SN मीन्स nची व्हॅल्यू 366 इक्वल्स टू, पुट करा, n/2 मीन्स 366 डे बाय 2 in bracket 2 into a means first term 10 plus n-1 means 366 minus 1 into d means difference 1 चा आहे. सॉल्व केला याला मिळेल 183 360/2 20 प्लस याला सॉल्व केला तर येईल 365. सॉल्व केला 183 इंटू 385 सॉल्व केला तर येईल 70,455 यांची सम 366 डेज. बघा, जर 10 रुपये जरी सेव्ह करायला लागलं, 10, 11, 12 असे जर सेव्ह करायला लागलं रोजचे, तरी 70,000 रुपये आपण महिन्याचे सेव्हिंग करू शकतो. 70,455. तर याच्यामधून तुम्हाला सीख घेण्यासारखं पण आहे, एक लेसन आहे की आपण सेव्हिंग कशा प्रकारे करू शकतो. ठीक आहे, तर इम्पॉर्टंट काय आहे याच्यामध्ये, लीप इयर. दॅट इज इम्पॉर्टंट. वी डिसाईड द नंबर ऑफ डेज इन इयर. तर लक्षात ठेवा. ठीक आहे, नंतर प्रॉब्लेम सेकंड बघू. मित्रांनो नेक्स्ट बघूयात प्रॉब्लेम नंबर 2. इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ए मॅन बॅरोज ₹8,000 अँड ॲग्रीज टू रिपे विथ टोटल इंटरेस्ट ऑफ ₹1,360 इन 12 मंथ. ठीक आहे, 12 मंथचा त्याचा EMI आहे. 12 मंथमध्ये त्याला पे करायचं आहे. इच इन्स्टॉलमेंट इज बिईंग लेस दॅन प्रेसिडिंग 1/40 रुपीज. प्रत्येक इन्स्टॉलमेंट जो आहे, दुसऱ्या महिन्याचा इन्स्टॉलमेंट हा पहिल्यापेक्षा 40 रुपयांना कमी असतो. ठीक आहे, लेस मंथ आहे. ठीक आहे, फाइंड द अमाऊंट ऑफ फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. पहिल्या महिन्यात त्यानं किती इन्स्टॉलमेंट भरायला पाहिजे आणि लास्ट इन्स्टॉलमेंट कितीचा असेल हे काढायचं आपल्याला. तर गिवन काय, गिवन डेटा इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, तर लिहून घ्यायचं. गिवन मॅन बारोज, अमाऊंट किती आहे 8,000 रुपीज. इंटरेस्ट किती आहे, इंटरेस्ट लिहून घ्यायचं. इंटरेस्ट इक्वल टू 1,360. एवढे त्याने बारो केलं होतं, एवढा इंटरेस्ट केलं, तर टोटल त्याला पे करायचं आहे. हे ॲग्रीज टू रिपे. ठीक आहे, तर किती पे करेल तो, त्याला किती पे करायचं आहे 9,000. याची ॲडिशन केली तर 360. टोटल पे इक्वल टोटल पे म्हणजे सम. ठीक आहे, आपल्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये
टोटल पे इक्वल्स टू 9360. नाव इन्स्टॉलमेंट दिला आहे, इन्स्टॉलमेंट इज इक्वल टू 12 मंथ्स. म्हणजे काय झालं, एनची व्हॅल्यू, एन इज नंबर राईट, 12 मंथ्स मीन्स दॅट इज अ पिरियड, सो एन इक्वल्स टू 12. नाव सम S12, कारण का 12 महिन्याचा दिलेला आहे 9360. एन दिला आहे, सम दिलेला आहे. नाव ईच इन्स्टॉलमेंट इज लेस दॅन प्रिसिडिंग वन बाय 40 मीन्स डिफरन्स डी कितीचा डिफरन्स राहील, लेस दॅन 40 आहे तर -40 राहील. -40 कसं राहील, लेट्स से अजून तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी, लेट्स से पहिल्या महिन्यात त्यांना 100 रुपये दिलं, ठीक आहे, दुसऱ्या महिन्यात त्यांना 60 दिला, 40 दिला, सॉरी 60 दिला, तर याच्यामध्ये डिफरन्स हा झाला T1, हा झाला T2, ठीक आहे. त्याच्यामध्ये डिफरन्स 40चा आहे, ठीक आहे. तर काय होईल, डिफरन्स इज इक्वल्स टू नेक्स्ट टर्म मायनस फर्स्ट टर्म, सो डिफरन्स इक्वल्स टू T2 मायनस T1. T2 मायनस T1 मीन्स 60 मायनस 100, 60 मायनस 100 मीन्स -40, बरोबर. अशा प्रकारे डी इक्वल्स टू निगेटिव्ह आला, डिफरन्स कॅन बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह, राईट, आपण आधी शिकलो. आणि लेस आहे त्याच्यामुळेच निगेटिव्ह आला डिफरन्स. जर 40 मोर असता तर डिफरन्स आला असता +40, कारण की त्यानं 100 पे केले असते, नंतर 140 पे केले असते, इथं 160 पे केले असते, ठीक आहे. जर मोर असता तर लेस आहे त्याच्यामुळे कमी पे केलं, डिफरन्स निगेटिव्ह आला, डी इज इक्वल्स टू -40. आता आपल्याला डी माहीत आहे, एन माहीत आहे, S12 माहीत आहे. आपल्याला काय काढायचं आहे, फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे सिरीज जे बनणार आहे त्याच्यामधला T1ची व्हॅल्यू काढायची आहे, आणि लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे लास्ट टर्म T12, याच्यामध्ये एन इक्वल्स टू 12. देअरफॉर T1 इक्वल्स टू क्वेश्चन मार्क काढायचं आहे आपल्याला, लास्ट इन्स्टॉलमेंट काढायचं आहे म्हणजे T12 काढायचं आहे, कितीचा असेल. T1 म्हणजेच काय असते, हे असते. देअरफॉर सम दिलेला आहे, समचा फॉर्म्युला Sn इक्वल्स टू n/2 ट्वाइस n-1 इंटू डी. सोपा आहे, ठीक आहे. काय दिलं आहे, सम S12 इक्वल्स टू n/2, n मीन्स 12/2, ए आपल्याला काढायचं आहे, T1 मीन्स A, 2A, n-1 मीन्स 12-1 इंटू डी, डिफरन्स कितीचा आहे, -40. त्याला सॉल्व करा, काय मिळेल 12/2 मीन्स 6 इन ब्रॅकेट 2A, 12-1 मीन्स 11 इंटू 40 -40 किती होईल, -440. याला सॉल्व करा, काय होईल, आपण ज्याला सॉल्व केलं तर S12 दिलेला आहे आपल्याला, ठीक आहे. S12 म्हणजे सम दिलेला आहे 9360 इक्वल्स टू 6 मायनस 440. त्याच्यामध्ये आपण 6 मल्टिप्लाय पण करू शकतो किंवा 6ला इकडे आणा, ठीक आहे, लेफ्ट साईडला. तर काय होईल, आपण त्याला तिकडे नेलं 6ला, 60/6 इक्वल्स टू 2A मायनस 440. देअरफॉर याला सॉल्व केला, काय होईल, 6ने डिवाइड केलं तर 6 1 6, 6 5 30, 0 1560 येते, ठीक आहे, इक्वल्स टू 2A मायनस 440. सॉल्व केला म्हणजेच काय होईल, 2A इक्वल्स टू 1560 प्लस 440. 1560 440 म्हणजेच किती झाले, 2000 इक्वल्स टू 2A, म्हणजेच A इक्वल्स टू 1000. म्हणजे फर्स्ट टर्म भेटला, फर्स्ट इन्स्टॉलमेंट T1 इक्वल्स टू 1000. आता आपल्याला काय काढायचं आहे, लास्ट टर्म काढायचं आहे, लास्ट इन्स्टॉलमेंट T12 काढायचं आहे. देअरफॉर TN इक्वल्स टू काय असते, A प्लस n-1 इंटू डी, ठीक आहे.
हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. टी एन इक्वल्स टू ए प्लस एन मायनस वन टी. आपल्याला काढायचं एनची व्हॅल्यू 12 आहे. लास्ट इन्स्टॉलमेंट काढायचं T12 इक्वल्स टू ए आपल्याला मिळाला येतच 1000. एन मायनस वन मीन्स अगेन 12 मायनस वन इंटू डी. डिफरन्स -40 आहे. सॉल्व करा याला. ठीक आहे. तर काय होईल 1000 सॉरी इथं प्लस आहे. ठीक आहे. 11 इंटू -40 मीन्स -440 किती होईल 560. तर T12 मिळाला आणि T1 मिळाला. T1 1000, T12 560. देअरफॉर फर्स्ट इन्स्टॉलमेंट कितीच राहील 1000चा आणि 1000चा राहील. आणि लास्ट इन्स्टॉलमेंट राहील 560 रुपीज. ठीक आहे. हा झाला आपला आन्सर. ठीक आहे. फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि लास्ट इन्स्टॉलमेंट आपल्याला अशा प्रकारे मिळतो. खूप सोपं आहे. काय दिलं आहे ते लिहायचं. गिवन डेटा इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये डिफरन्स पॉझिटिव्ह येतो का निगेटिव्ह येतो ते इम्पॉर्टंट आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे ते लिहायचं, जेणेकरून मग आपण फॉर्म्युला वापरून काढू शकतो. मित्रांनो नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 4. आपण व्हेरी इम्पॉर्टंट आहे, याच्यामध्ये येऊ शकते. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. देर इज अन ऑडिटोरियम विथ 27 रोज ऑफ सीट्स. रोज म्हणजे काय? रोज तुम्हाला माहिती असेल की हे रो आहेत. ऑडिटोरियम तुम्ही बघितलं असेल 27 रो आहेत. 1 2 3 4 5 6 अप टू किती 27. याला आपण जर पहिलं रो म्हटलं, याला दुसरी रो म्हटलं, याला तिसरी रो म्हटलं, तर हे 27 रो आहेत आणि याचा ऑडिटोरियम असते. ठीक आहे. तर जेवढं तुम्ही मागं जात जाल मागच्या रो नंबर ऑफ सीट्स वाढत जातात. ठीक आहे. ऑडिटोरियम टोटल रोज 27 म्हणजेच एन इक्वल्स टू 27 मिळाला. ठीक आहे. एन इक्वल्स टू 27 मिळाला. आता नंबर ऑफ सीट्स इन फर्स्ट रो किती दिलं आहे 20. दुसऱ्या याच्यामध्ये 22 आहेत. तिसऱ्या याच्यामध्ये 24 आहेत. 26 28 एक्सेट्रा लास्टपर्यंत किती राहील ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. आणि टोटल सीट पण काढायचं आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन करून 20 + 22 प्लस सम काढायचे आहे. ठीक आहे. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन 15 रो. 15 रोमध्ये किती आहे तिथे 15 इतक्यात येईल. त्याच्यामध्ये किती सीट्स आहेत आपण डायरेक्ट पण काढू शकतो विदाउट फॉर्म्युला मोजून. याच्यामध्ये 20 22 24 26 28 30 32 34 असं मोजून 15 मिनिट काढू शकतो. तो पण आपण काढू शकतो, पण ते याच्यामध्ये नाही काढायचं डायरेक्ट, कारण की याच्यामध्ये तुम्हाला थोडा सोल्युशन लिहायला लागेल. जे ॲप्टिट्यूडचे प्रॉब्लेम असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये डायरेक्ट ऑप्शन दिलं असते 1 2 3 4 4 ऑप्शन दिले असते, त्याच्यामधून सिलेक्ट करा, तेव्हा तुम्ही डायरेक्ट काढू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला लिहायला लागेल सोल्युशन, तेव्हाच मार्क स्टेपवर सुद्धा मार्क आहे तिथं. तर गिवन काय एन इक्वल्स टू 27. फर्स्ट रो मध्ये 20 22 24 26 असे एक्सेट्रा आपल्याला रो दिलेले आहेत. ठीक आहे. तर काय होईल गिवन डेटावरून फर्स्ट टर्म ए इक्वल्स टू काय होईल फर्स्ट टर्म करेल 20. बरोबर आहे. डिफरन्स कितीचा आहे 2चा आहे. बरोबर आहे. प्रत्येकाच्यामध्ये 2चा डिफरन्स आहे, म्हणजे डी इक्वल्स टू 2 आणि आपल्याला एन इक्वल्स टू 27. आता ए माहीत आहे, डी माहीत आहे, एन माहीत आहे, तर सम तर आपण इझिली काढू शकतो. ठीक आहे. पहिल्यांदा सम काढू. सम एस एन इक्वल्स टू n/2 फॉर्म्युला स्टार्ट करा. 2a + n - 1 इंटू डी. आता काय दिलं आहे एनची व्हॅल्यू 27 पुट करा, म्हणजे एस 27. टोटल नंबर ऑफ सीट्स किती आहेत ते आपण काढतो ऑडिटोरियममध्ये. n/2 मीन्स 27/2 सोपं आहे. 2 इंटू ए मीन्स 20 प्लस n - 1 मीन्स 27 - 1. डिफरन्स डीचा 2 आहे. याला सॉल्व केलं तर काय होईल 27/2 ॲज इट इज. 2 इंटू 20 मीन्स 40 प्लस याला सॉल्व केलं तर 26 इंटू 2 मीन्स 52. याला सॉल्व केलं 27/2 इंटू 92. याला डिवाइड केलं तर 27 इंटू 46 म्हणजेच
मिळाला 1242. सो टोटल सीट्स आहेत ऑडिटोरियममध्ये 1242. आता हा एक झाला आपला आन्सर. दुसरा काय काढा म्हणते, फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन 15th रो. म्हणजे T15 काढायचं आहे, बरोबर आहे. T15 ठीक आहे. T15 काढायचं आहे. काय काढायचं आहे, T15 इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. आता TNचा फॉर्म्युला तुम्हाला माहीतच आहे. TN इक्वल्स टू N प्लस TNचा फॉर्म्युला TN इक्वल्स टू A प्लस N-1 इंटू D. हा फॉर्म्युला आहे TNचा. याच्यामध्ये तुम्हाला N15 का N10 का N9 काही पण काढू शकता तुम्ही, ठीक आहे. टीची व्हॅल्यू T15 काढायचं आहे म्हणजे N इक्वल्स टू 15. सो T15 इक्वल्स टू N इक्वल्स टू 15. देअरफॉर A मीन्स फर्स्ट टर्म 20, 15 मायनस 1 डिफरन्स 2चा आहे. सॉल्व करा. 20 प्लस 50 मायनस 1 मीन्स 14 इंटू 2. सॉल्व केलं याला तर 14 इंटू 2 मीन्स 28. 28 प्लस 20 किती झाले, 38 आणि 48. ठीक आहे. तर 48 T15 equals to 48. So number of seats, therefore number of seats in 15th row equals to 48. This is our answer. अशा पद्धतीने काढू शकतो. खूप सोपा आहे प्रॉब्लेम, पण हा इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, बघू शकतो. याच्यानंतर आपण बघूयात प्रॉब्लेम नंबर 5. यस, हा तर व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम होता ऑडिटोरियमवाला. प्रॉब्लेम नंबर 5 हा व्हेरी 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 इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. कारगिलवाला, कारगिल टेम्परेचर हा येऊ शकतो एक्झाममध्ये. मित्रांनो नेक्स्ट बघूयात प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 5, ठीक आहे. कारगिल टेम्परेचर हा क्वेश्चन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. स्टार व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आला समजा एक्झाममध्ये, असं मला वाटतं, ठीक आहे. कारगिल टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन ए वीक, ठीक आहे, फ्रॉम मंडे टू सॅटर्डे. ऑल रीडिंग वेअर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटर्डे. मंडे आणि सॅटर्डेची जर आपण सम केली टेम्परेचरची तर काय इज 5 डिग्री मोर दॅन ट्यूजडेची आणि सॅटर्डेची सम, ठीक आहे. ती त्याचं इक्वेशन एक बनेल. आणि आणखी काय दिलं आहे की वेनसडेचा टेम्परेचर ऑफ वेनसडे इज -30 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. फाइंड द टेम्परेचर ऑफ अदर 5 डेज. अदर 5 डेजचा आपल्याला काढायचं आहे, मंडेचा काढायचा आहे, ट्यूजडेचा काढायचा आहे. तर सोल्युशन लिहितो, सोपं आहे सोल्युशन. त्यामध्ये ट्रिक आहे, एक ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. सोल्युशन. आता मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे, ठीक आहे. ट्यूजडे, वेनसडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. किती दिवस झाले, 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 डेजचा टेम्परेचर दिला आहे. त्याच्यापैकी वेनसडेचा टेम्परेचर दिला आहे 30 डिग्री सेल्सिअस, दॅट इज -30 डिग्री सेल्सिअस दिला आहे. आता अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहे, ठीक आहे. काय दिलं आहे ते रीडिंग ऑफ टेम्परेचर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. सो लेट्स से टेम्परेचर ऑफ मंडे, सिरीज आहे ना अरिथमेटिक प्रोग्रेशनची, बरोबर आहे. अरिथमेटिक टेम्परेचर ऑफ मंडे काय होईल, ए इज द फर्स्ट टर्म, बरोबर आहे. मंडे फर्स्ट झाला, मंडे इक्वल्स टू फर्स्ट टर्म इक्वल्स टू ए. टेम्परेचर ऑफ मंडे मीन्स फर्स्ट टर्म, बरोबर आहे, कारण की मंडेपासून सुरू होतं आहे आणि सिरीज अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहे. टेम्परेचर ऑफ मंडे इक्वल्स टू फर्स्ट टर्म दॅट इज ए.
नंतर काय होईल, टेम्परेचर ऑफ ट्यूजडे. टेम्परेचर ऑफ ट्यूजडे काय होईल, सेकंड टर्म. सेकंड टर्म काय असते, सेकंड टर्म इक्वल्स टू फर्स्ट टर्म प्लस डिफरन्स. बरोबर आहे, फर्स्ट टर्म प्लस कॉमन डिफरन्स डी, कारण सिरीज आहे. ठीक आहे, अरिथमेटिक सिरीज आहे. टेम्परेचर ऑफ ट्यूजडे इज फर्स्ट टर्म, जो मंडेचा टेम्परेचर राहील आणि एक डिफरन्स राहील कॉमन डिफरन्स, म्हणजेच सेकंड टर्म असते T2. T3 काय असते, T2 प्लस डी डिफरन्स. इथं T3 काय, टेम्परेचर ऑफ वेनसडे. टेम्परेचर ऑफ वेनसडे इक्वल्स टू ए प्लस 2D. 2D कसाला, 2Dसाठी सांगतो, T3 इज इक्वल्स टू T2 प्लस डिफरन्स. T2 काय इथं ए प्लस डी, ए प्लस डी प्लस डी. बरोबर आहे, ए प्लस डी आणि हा झाला T2 आणि प्लस डिफरन्स डी, मीन्स डी प्लस डी 2D. ठीक आहे, डी प्लस डी 2D, therefore ए प्लस 2D. टेम्परेचर ऑफ थर्सडे, टेम्परेचर ऑफ थर्सडे सेम काय होईल, ए प्लस 3D. टेम्परेचर ऑफ फ्रायडे सिमिलरली ए प्लस 4D, त्याचा फॉर्म्युलाच बनते. आणि टेम्परेचर ऑफ सॅटर्डे, टेम्परेचर ऑफ सॅटर्डे इक्वल्स टू ए प्लस 5D. ठीक आहे, आपल्याला सगळे टेम्परेचर मिळाले, मंडे टू सॅटर्डे सगळे मिळाले. ए मंडेचा होता ए, ट्यूजडेचा होता ए प्लस डी, सॅटर्डेचा ए प्लस 5D, सगळे टेम्परेचर आपल्याला मिळाले. आता नेक्स्ट कंडिशन काय दिलं आहे की सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटर्डे, म्हणजे मंडेचा ए आणि सॅटर्डेचा ए प्लस 5D. देअरफॉर फॉर्म गिवन कंडिशन काय, गिवन कंडिशन सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटर्डे इक्वल्स टू काय, वॉज 5 टाइम्स मोर. 5 टाइम्स मोर आहे, कशाच्या, 5 टाइम्स मोर मीन्स 5 प्लस 5 टाइम्स, नॉट 5 टाइम्स, सॉरी, इट्स 5 मोर दॅन. 5 टाइम्स मीन्स मल्टिपल होते, मल्टिप्लिकेशन येते. जे टाइम्स असते तर 5 इंटू झाला असता. इथं काय येते, 5 मोर दॅन मीन्स 5 प्लस 5 डिग्री मोर दॅन सम ऑफ कशाचा, ट्यूजडे आणि सॅटर्डे. ठीक आहे, देअरफॉर काय होईल, मंडेचा टेम्परेचर काय ए प्लस सॅटर्डेचा टेम्परेचर काय ए प्लस 5D, याची सम झाला इज 5 मोर मीन्स 5 प्लस कशाची, ट्यूजडेचा काय होता ए प्लस डी. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये प्लस सॅटर्डेचा आहे ए प्लस 5D. याला सॉल्व केलं तर आपल्याला मिळेल ए प्लस ए 2A, तर्फे 2A प्लस 5D इक्वल्स टू 5 प्लस 2A प्लस 6D. याला सॉल्व करू शकता आणखी. ठीक आहे, काय होईल, 2A कॅन्सल, 5D 6D मायनस 5D मीन्स D इक्वल्स टू 5 मायनस 5, सॉरी, D इक्वल्स टू मायनस 5. कारण का 6D काही करा. ठीक आहे, याला 5Dला इकडे नेलं राईटला तर 6D मायनस 5D मीन्स D होईल आणि 5 लेफ्ट साईडला गेला तर मायनस 5. सो D इक्वल्स टू मायनस 5. आता डिफरन्स मायनस 5 मिळाला आपल्याला. नाव व्हॉट इज ऑल्सो गिवन, वेनसडे टेम्परेचर विच इज इक्वल्स टू -30 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, सो वेनसडे टेम्परेचर काय आहे आपल्या इक्वेशननुसार, वेनसडे कुठं आहे, वेनसडे मीन्स ए प्लस 2D होते. ठीक आहे, देअरफॉर ए प्लस 2D इक्वल्स टू किती दिला आहे, -30 डिग्री मीन्स -30. आता
त्याला सॉल्व केला तर काय होईल, आपला डी मिळाला. डिफरन्स किती, -5 पुट करा याच्यामध्ये, तर आपल्याला ए मिळेल. ए + 2 × -5 = -30. देअरफॉर ए - 10 = -30. देअरफॉर ए = -20. ठीक आहे, ए = -20. ए माहीत आहे तुम्हाला डी माहीत आहे, तर तुम्ही इझिली काढू शकता. अदर डेचा टेम्परेचर. ठीक आहे, अदर 5 डेजचा टेम्परेचर आपण काढू शकतो. देअरफॉर पुट ए अँड डी व्हॅल्यूज इन ऑल डेज टेम्परेचर. वी गेट काय मिळतो, मंडेचा टेम्परेचर काय होता, ए मीन्स -20 डिग्री. मंडे टेम्परेचर इकडून हे होता ना. ठीक आहे, ट्यूजडे ए + डी होता. ए + डी मीन्स ए काय -20 प्लस डी मीन्स -5 = -25. ठीक आहे, -25 डिग्री सेल्सिअस ट्यूजडेचा झाला. वेनसडेचा आपल्याला ऑलरेडी दिला आहे. थर्सडे 20 डिग्री 25 डिग्री, नंतर 30 डिग्री दिलेला आहे, तर आणखी 5चा डिफरन्स डायरेक्ट आपल्याला होते. ठीक आहे, तर तो डायरेक्ट होईल -35 डिग्री सेल्सिअस थर्सडेचा. फ्रायडेचा होईल -40 डिग्री सेल्सिअस. सिरीजच आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन सिरीज. ठीक आहे, आणि सॅटर्डेचा होईल -45 डिग्री सेल्सिअस. चला, अशा पद्धतीने आपण टेम्परेचर काढलं. व्हॉट इज इम्पॉर्टंट इन दिस प्रॉब्लेम, हे जे आपण केलं, मंडे मीन्स ए, ट्यूजडे मीन्स ए + डी, वेनसडे मीन्स ए + 2D. दिस इज इम्पॉर्टंट. हे जर मिळालं की मग कंडिशनच दिलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला इझिली सोल्युशन मिळून जाईल. ठीक आहे मित्रांनो बघूयात प्रॉब्लेम नंबर 6. ठीक आहे, ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज्ड. ठीक आहे, ट्री प्लांटेशन होतं ऑन द लँड विच इज ट्रायंग्युलर इन शेप. ट्रायंग्युलर शेप होते लँड. ठीक आहे, अँड ट्रीज आर प्लांटेड सच दॅट इन द फर्स्ट रो. ट्रायंग्युलर शेप म्हणलं काय सोल्युशन, लँड अशी होती. बरोबर, कन्सिडर करा लँड इज इन ट्रायंग्युलर शेप. फर्स्ट रो, भरपूर रो होऊ शकते इथं, डोंट नो किती रो होऊ शकतो. ठीक आहे, सो फर्स्ट रो किती, 1 ट्री लावला. सेकंड रोमध्ये जागा जास्त आहे, 2 ट्री. थर्ड रो म्हणजे 3, फोर्थ रो म्हणजे 4, असं अप टू लेट्स से 25 रोज. ठीक आहे, टोटल रोज किती आहे, 25. झाडं किती लावू शकतो ते काढायचं आपल्याला. ठीक आहे, टोटल किती इथं ट्री लावू शकतो. पहिल्या रोमध्ये 1 लावला, दुसऱ्या रोमध्ये 2 लावला, तिसऱ्या रोमध्ये 3 लावलं. याची समेशन करायची आहे. ठीक आहे, तर आपल्याला सिरीज मिळाली. देअरफॉर सिरीज काय होईल इथं, AP सिरीज, दॅट इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन सिरीज काय येईल, 1 2 3 4 अप टू लेट्स से 25 रो आहेत ना. ठीक आहे, तर 25. ठीक आहे, तर याच्यातून काय मिळालं आपल्याला, फर्स्ट टर्म काय होईल, A1. डिफरन्स, कॉमन डिफरन्स D. डिफरन्स कितीचा आहे, पहिल्याच्यात 1 ट्री, दुसऱ्याच्यात 2 ट्री, तिसऱ्याच्यात 3 4. डिफरन्स किती आहे, 1चा. बरोबर आहे, प्रत्येक रोमध्ये नंबर ऑफ ट्रीचा डिफरन्स आहे 1. टोटल रोज किती दिला आहे, 25 मीन्स N = 25. आता आपल्याला जर 3 गोष्टी माहिती आहे, A माहीत आहे, D माहीत आहे, N माहीत आहे, तर आपल्याला सम इझिली काढू शकतो. आपल्याला काय काढायचं आहे, फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज. 25 रोज होते तिथं. ठीक आहे, A D N माहीत आहे, तर समचा फॉर्म्युला वापरून घ्या. SN = N/2
इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे, ए डी आणि एन. तर पुट करा इथं. एस 25 होईल इक्वल्स टू 25/2. 2 इंटू ए मीन्स 1, n-1 मीन्स 25 - 1 इंटू डी मीन्स डिफरन्स 1. त्याला सॉल्व करा. काय होईल? मला सॉल्व केलं तुम्ही. ठीक आहे, व्हॅल्यू पुट करा. देअरफॉर एस 25 इक्वल्स टू 25/2. 2a मीन्स 1, therefore 2 plus 25 - 1 means 24 and into d means 1 equals 25/2. again 2 plus 24 means 26. याला सॉल्व केलं तर 13 into 25. 13 into 25 मीन्स किती झाले? तर आपण 65 5 आणि त्या दोन्ही 26 न 6 32. सो 3 to 5 मीन्स एस 25. देअरफॉर टोटल नंबर ऑफ ट्रीज आपण लावू शकतो त्या ट्रायंगलमध्ये 325. 325. देअरफॉर टोटल number of trees are 325. this is our answer. खूपच सोपं होता. ठीक आहे, काही कठीण नव्हतं याच्यामध्ये. डायरेक्ट दिलेलं आहे. ए दिलेला आहे पहिल्या रोमध्ये 1 ट्री, दुसऱ्या रोमध्ये 2 ट्री, थर्ड रोमध्ये 3 ट्री अँड सो ऑन. तर टोटल 25 रोची आपल्याला समेशन काढायची होती. ते आपण फॉर्म्युला लावून काढलं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. त्यालाच म्हणतात ॲप्लिकेशन ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण कंप्लीट केला आहे प्रॅक्टिस सेट 3.4. पुन्हा भेटूया नेक्स्ट प्रॉब्लेम सेट 3 मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. एन्जॉय करा.